प्राजक्ता माळी. आयुष्यातल्या कटकटींना करा राम राम, प्रॉब्लेम्सना ठेवा लांब, कारण मी तुमच्यासाठी घेऊन आलीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. विनोदाच्या गावामधले अतरंगी अवलिया गावकरी इथे या जत्रेत येऊन त्यांची कला सादर करणार आहेत. मंडळी, गावातल्या जत्रांमध्ये जसे कुस्तीचे जंगी सामने होतात, नाचगाण्यांचा शक्तितुरा होतो, तसेच इथे रंगणार आहेत विनोदाचे जंगी सामने आणि रंगणार आहे हास्याचा शक्तितुरा. बरं मंडळी, जिंकणाऱ्या जोड्यांना मिळणार आहे विनोदाची जहागिरी आणि ते ठरणार आहेत कॉमेडीचे जहागीरदार. आणि मंडळी, या विनोदाच्या जंगी सामन्यांसाठी पंच सुद्धा तसेच जंगी असणार आहेत बरं का. हा म्हणजे इथले पंच किती सरस आहेत हे ठरवणार आहेत आपल्या इथले दोन पंच. मी त्या दोन्ही पंचांना रंगमंचावर आमंत्रित करते. त्यामधील एक पंच आहेत महाराष्ट्रातील अतिशय गुणी व्यक्तिमत्व, जे अत्यंत उत्तम अभिनेते आहेत, गायक आहेत, दिग्दर्शक आहेत. इनफॅक्ट नुकत्याच त्यांच्या दिग्दर्शनावर राष्ट्रीय पारितोषिकाची मोहर उमटवली गेली आहे. मी आमंत्रित करते प्रसाद ओक यांना. तुमचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. प्रसाददा, तुम्ही आम्हाला प्रॉमिस करा की तुमच्या अत्यंत मितभाषी, गोड, लाघवी आणि संयमित स्वभावाचा तुम्ही कला प्रांतातील तुमच्या मित्रमंडळींना जसा अनुभव दिलात, तसाच अनुभव तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांना द्याल प्लीज. नक्कीच. मला सगळ्यात या विशेषणांमधलं मितभाषी जास्त आवडलं, कारण मितभाषी म्हणजे मिळेल तसं, मिळेल तेव्हा, मिळेल तितकं बोलणारा माणूस. आणि मित मधला मी म्हणजे त्याच्यात मिठास आहे, गोडवा आहे, आणि त मध्ये तर्री आहे, तिखटपणा सुद्धा, आणि भा मध्ये भारदस्तपणा आहे, असं सगळं आहे त्याच्यात. त्यामुळे मितभाषी मला जास्त आवडली. आणि मितभाषी म्हणजे खूप न बोलणारा. आत्ताही तू बघत असेल की मी खूप काही बोलत नाहीये. तुमच्या ह्याच स्वभावामुळे तुम्ही मला फार आवडता आणि तुमच्याविषयी मला फार आदर वाटतो आणि पटकन तोंडातून प्रसाद दा असं निघून जातं. पण मी ह्या कार्यक्रमात तुम्हाला अजिबात प्रसाद दादा म्हणणार नाहीये. सो स्वीट, थँक्यू सो मच. नाही, खरंच आहे, कारण तुम्हाला माहिती आहे या कार्यक्रमात मला कधीच दादा म्हणलेलं मला आवडत नाही. ऍक्च्युली खरं तर तुम्हाला मी फक्त प्रसाद असं म्हटलेलं आवडणार आहे. नक्की आवडेल, खूप आवडेल. थँक्यू. तुम्ही आमच्याबरोबर इथेच थांबा. आपण आता आमंत्रित करूया आपल्या दुसऱ्या परीक्षकांना, जी आहे महाराष्ट्रातील अतिशय प्रतिभा संपन्न अभिनेत्री, जिचं नुसतं नाव जरी घेतलं ना तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या लाखो पुरुषांची हृदय अशी टप्पा खाऊन अशी पुन्हा जागेवर जाऊन बसतात. तर आमंत्रित करूया आजच्या आपल्या दुसऱ्या परीक्षकांना, जिचं नाव आहे सई ताम्हणकर. मनापासून स्वागत. खूप खूप धन्यवाद. सई, तुला मात्र मी सई ताई म्हणणार आहे. आय टेल यू वाय. हे बघ, कसं आहे, हिरोजमध्ये मराठी इंडस्ट्रीमध्ये कशी दादागिरी असते ना, तशी हिरोईन्समध्ये तुझी मराठी इंडस्ट्रीत अभिनयाची ताईगिरी असं आम्हाला वाटतं. वा, सिरियसली. म्हणजे तुझ्या फिल्म्सच्या चॉईस, तुझा अपीरियन्स, तुझा अभिनय, वी अडॉर यू सिरियसली. थँक्यू. तुझी इंडस्ट्रीत ताईगिरी आहे म्हणून मी तुला ताई म्हणेन असं तुला वाटेल. मी खरंच गंमत करते. तुला प्रेमाने, अगदी अगदी प्रेमाने सई असंच म्हणणार आहे. छान, खूप छान, मला आवडलंय. तुम्हा दोघांचंही कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. मी तुम्हा दोघांनाही आसनस्थ होण्याची विनंती करते. मंडळी, आपले दोन्ही जजेस विराजमान झालेले आहेत आणि आता इथे सुरू होणार आहे हास्य विनोदाचा कलगीतुरा. आणि तो रंगणार आहे दोन गावांमध्ये, हास्य बुद्रुक आणि हास्य खुर्द. चला तर मग आमंत्रित करूया दोन्ही गावच्या सरपंचांना आणि त्यांच्या टीम्सना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य बुद्रुकचे सरपंच समीर चौघुले, विशाखा सुभेदार आणि त्यांची टीम.
सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. थँक्यू हो. कॅप्टन्सनी प्लीज इथेच थांबा आणि मी टीम मेंबर्सना विनंती करते की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य खुर्दचे सरपंच प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव आणि त्यांची टीम. तुमचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. मी कॅप्टन्सना इथे थांबण्याची विनंती करते आणि टीम मेंबर्सना बसून घेण्याची विनंती करते. तर सुरू करूया हास्याची ही जत्रा. येस. कोण पहिल्यांदा परफॉर्म करणार आहे? एक मिनिट. आमच्या टीमचं नाव आहे हास्य बुद्रुक. बुद्रुक हा शब्द बुजुर्ग या शब्दावरून घेतलेला आहे. बरोबर. म्हातारे काय म्हणजे अनुभवी. अनुभवी म्हातारे. ते एकच झालं. एक मिनिट, तुमच्या टीमचं नाव काय आहे? खुद्र. खुद्र नाही, हास्य खुर्द असं नाव आहे. खुर्द हा शब्द खुजा किंवा खुज या शब्दावरून घेतलाय. कळलं का? त्यामुळे असं नसतं ते. नदीच्या एका बाजूच्या गावाला बुद्रुक असं म्हणतात, दुसऱ्या बाजूच्या गावाला खुर्द असं म्हणतात. आमची बाजू बघितलीस केवढी मोठी आहे ती. जनरल नाही आपल्या. एक मिनिट, हे असं होणार असेल तर बाबा. अरे ऍक्च्युली मी माफी मागतो पण हे असंच होणार. हो का? आता काय करणार, बाण सुटलाय त्यामुळे आता असंच होणार. पहिला मान आमचा आहे असं माझं म्हणणं आहे. अगदीच अगदी वयस्करांना. थँक्यू. पाहूया आजचा आपला पहिला परफॉर्मन्स. मंडळी, वधू आणि वराकडची मंडळी एकत्र आली की त्यांच्यात रुसवे फुगवे वादविवाद हे होणारच. पण ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्यच असं आहे की दोन्हीकडची मंडळी एकत्र येऊन एका कुटुंबाप्रमाणे विविध गाण्यांवर नृत्य सादर करणार आहेत. चला तर मग पाहूया मुलीची आई आणि मुलाचे वडील यांचं बहारदार नृत्य. अरे काय एंट्रीलाच एलिमेंट झालास. कर पहिल्यापासून 1 2 3 स्टार्ट. एक मिनिट थांबा. तुम्ही कोण आहात? मी नमस्कार, मी मुलीची आई. तुम्ही मुलीची आई आहात? हो. मग गेले 4 दिवस मुलीची आई म्हणून माझ्या बरोबर तालीम कोण करताय? ती आदिती, माझी जुळी बहीण. आदिती? हो, म्हणजे कसं आहे, या जगात आदिती आली ना म्हणून आदिती, आणि मग मी म्हणून मी मग मी. ए तुमचं नाव मगमी? हा, माझं नाव मगमी. तिचं नाव आदिती? आदिती. अरे बापरे, तिळं झालं असतं तर शेवटी ती असं नाव ठेवलं असतं. हा विचारच नव्हता केला मी. हा विचार तुम्ही नाही, तुमच्या आई वडिलांनी करायला हवा ना. अरे काय माहितीये का वहिनी, आज आपली ओळख होते हो, मला फार ऑकवर्ड होतोय असं डान्स बिन्स नाही, काही करायला. ऑकवर्ड वाटून घेऊ नका हो तुम्ही. आणि बैठकीत आपलं ठरलंय ना, बैठकीत काय ठरलंय की वाईफ स्वॉपिंग करायचं. ओ! काय झालं? काय बोलताय तुम्ही? काय झालं? वाईफ स्वॉपिंग नाही हो. मग कल्पना जरी रंजक वाटली तरी ते शक्य नाही हो. शब्द नीट वापरा. वाईफ स्वॉपिंग नाही म्हणत त्याला. बरं बरं ठीक आहे. हा. हे व्याही डान्सिंग चालेल. चालेल, वाही डान्सिंग चालेल. तुम्ही ना उगाच टेन्शन घेऊ नका तालीम आणि झालेली- मला टेन्शन देऊ नका. तालीम झालेली नाहीये म्हणून जरा टेन्शन होतं, ठीक बाकी काही आहे, नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय आहे, आपल्या तालमीचा जो व्हिडिओ आहे ना, हा. तो मी नीट पाहिलेला आहे. सगळ्या स्टेप्स आहेत ना, त्या नीट पाठ केलेल्या आहेत. ओके ओके मला ओके. सगळं येतं आहे. थँक गॉड. थँक्यू आणि सो तुम्ही मच. अजिबात काळजी करू नका. Yes, मी yes. आहे हा. हा. आपण प्रयत्न करूया, सुंदर डान्स करूया. ऑल Yes. द बेस्ट. चला चला या, चला, या. रेडी रेडी. चला, एक मिनिट इकडे. हा. हे तुम्ही डोक्याला काय बांधले? ओ काय झालं, ह्या वेशभूषेवर दुपट्टा मिळाला नाही असं बांधायला, तर बेल्ट होता कापडी, तो बांधला बेल्ट. एक मिनिट, एक मिनिट. हा काढा तो. का? चालणार नाही. का? चॅनलला बिलो द बेल्ट काही चालत नाही. काढा.
कसं आहे बिलो द बेल्ट जे काही असेल ना ते चॅनल लगेच कापतो. काय सांगताय? हो मग. आणि बेल्टच्या वर जे काय आहे ना ते बघून फारसा काही फरक पडणार नाही. तुम्ही पर्सनल बोलताय वहिनी, ह्याला काय अर्थ नाही तुम्ही. सॉरी 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 चुकून मनातून खरं निघून गेलं. सॉरी 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 हे काढतो मग सॉरी सॉरी माझं चुकलं. व्याही तुम्ही काही वाटून घेऊ नका. व्याही हो. या 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 या. रेडी. चला रेडी. 1 2 3 स्टार्ट. वहिनी कोरिओग्राफरनी काय स्टेप बसवली आहे? आधी मी पुढे येणार, हे असं असं करणार, मग मी तुमच्या मागे येणार आणि मग असं असं करणार, अशी स्टेप ठरली आहे की नाही? तुम्ही पुढे या ना. मला नाही बाई पुढे पुढे करायची सवय. म्हणजे मला आहे असं म्हणजे मला आहे. आता मगाशी सईच्या पुढ्यात तुम्ही दुसरं काय केलं? सईला आल्या म्हणलं तुझा ड्रेस किती मस्त आहे ग. काय केलं? अरे आमची ओळख आहे यार, आमची एवढं काय ओळख आहे आमची. ओळख असती ती कुठे दाखवते ओळख तुम्हाला? तुम्ही पर्सनल होता असं नाही का वाटत वहिनी तुम्हाला? सॉरी डान्स करायचं माफ करा लोक हो. आम्ही पुन्हा एकदा इथूनच सुरू करतो. वहिनी हे मधले सगळे स्टेप जाऊ दे, मी त्या पोझिशनला सगळे जाऊ दे. 1 2 3 स्टार्ट. चुनरी संभाल गोरी उडी. काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं? चुनरी नाही सांभाळली तरी चालेल, तुमचा पाय सांभाळा वहिनी. माझा पाय पडला? मग माझाच माझ्यावर कसा पडेल आणि असं असं कसं होईल? अशक्य आहे ते. चुनरी सांभाळा असं कसं होईल वहिनी? ठीक आहे, हरकत नाही वहिनी. ओके 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 ओके. चला आता वेळ काढायचा नाही. 1 2 3 स्टार्ट. चुनरी संभाल गोरी उडी चली उडी. हे काय केलं आता तुम्ही? ही उडी मारली. उडी का मारलीत? शब्द आहे ना गाण्यात दोनदा उडी उडी, मग दोनदा अशी उडी मारली. असा अर्थ पोचवायला नको का लोकांपर्यंत? हा जो शब्द आहे ना तो हिंदीतली उडी आहे ती. चुनरी उडी चली जाय, मराठीतली उडी नाहीये ती. आणि मुळातच या मंचावर या अख्ख्या सीझन मध्ये तुम्ही उडीच मारू नका. चॅनलने तुम्हाला या शो मध्ये घेतलंय तर तुमचा अभिनय बघून हे स्टेज किती भक्कम आहे हे टेस्ट करायला नाही. चॅनलने तुम्हाला या शो मध्ये घेऊन ऑलरेडी उडी मारली, अजून एक उडी मारू नका. किती बोलतो तू? किती बोलतो? हरकत करूया. हा चलो 1 2 3 स्टार्ट. चुनरी संभाल गोरी उडी चली जाए रे. वहिनी तुम्ही लिप मुवमेंट्स का करताय? माझं ना अख्खं गाणं पाठ आहे. पण या ओळी पुरुषाच्या आहेत ना. हा त्या पुरुषांनी म्हटलं पाहिजेत. आपल्यापैकी पुरुष कोण आहे मला सांगा? हे काय म्हणता तुम्ही? बाह्य का कोण आहे? प्लीज तुम्ही असं करू नका वहिनी. कळलं का? चल आपण आता जरा प्लीज सुरू करूया. खूप झालं, माफ करा. मी पुन्हा इथूनच सुरू करतो. 1 2 3 स्टार्ट. चुनरी संभाल गोरी उडी उडी जाय रे. चुनरी संभाल गोरी उडी. आता काय झालं वहिनी? रडत आहे? रडायला काय झालं? नाही हो, तुम्ही आता गाणं काय म्हणालात? चुनरी संभाल गोरी. चुनरी संभाल गोरी तसेच आहेत शब्द ना मग? नाही हो, मी असं गोरी माझ्यासाठी कधीच कोणी बोललेलं ऐकलेलं नाही. म्हणजे असं मन भरून आलं म्हणून मला रडू आलं नाही. काय झालं, शाळेमध्ये लहानपणापासून ना माझा बाप मला गाढव म्हणायचा. गाढव, कुणी गाढव म्हटलं मी ओ म्हणायचो. काय सांगताय? हे गाढव ओ हे काय? अरे इज्जत जाते हो, असं करू नका. प्लीज रेडी? ओके 1 2 3 स्टार्ट. चुनरी संभाल गोरी उडी चली जाए रे. चुनरी संभाल गोरी उडी चली जाए रे. मारना दे डंक कहीं नजर कहीं हाय. चुनरी संभाल गोरी उडी चली जाए रे. अरे
बॅटरी कुठून काढायची ठेवा नाही तिकडे वहिनी काय चाललंय तुमचं काय माहिती एक तर तालीमीला तुम्ही येत नाही आपली तालीम होत नाही पर्सनल बोलू नका ना सम्या. अरे स्किट बद्दल बोलतोय अजिबात मला जमणार नाही सांगून ठेवतोय तिकडे सॉरी आपण परत एकदा अरे असं काय लोक हसतायत यार आपल्याला बघून मग त्यांना पैसे मिळतात हसण्याचे. हा? अरे आपले परीक्षक आहेत ते बाबा अरे प्रसाद हो काय डेडिकेटेड आहेत माहितीये का आज 12चा कॉल टाइम होता 12ला हजर झाले वा बिल्डिंगच्या खाली आले कोणीतरी वरण टाकलं डोक्यावर पडलंय बघा असं पण ते आले इकडे हे बघा वहिनी पुढचं जे कडवं आहे त्याच्यात आपल्याला प्रॉपर्टी वापरायची आहे हो, हा? हो. छत्री वापरायची आहे बरोबर, हा, हा? ती छत्री मी इकडे ठेवलेली आहे शाबास घेऊन या बरं या शाबास बघू कशी आहे छान आहे ओके ओके चला रेडी. अहो एक मिनिट ती माझी छत्री आहे तुमची छत्री कुठे आहे मी नाही आणली नाही आणली तुम्ही छत्री तुम्ही घ्या ना मॅनेज करून. अरे मॅनेज काय करणार मी आता मी काय उघडणार मग काय बाई कशावर पण तुम्ही चिडता बाबा छत्री 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 सापडेल कुठेतरी छत्री नाही तर छत्री म्हणून घ्या काहीतरी. काय बोलताय? एक मिनिट ए बंड्या इकडे ना बाळा इकडे ना ए राजा थोड्या वेळ काकांची छत्री होतोस. अरे भांड्याला काय सांगताय छत्री व्हायला? झालं काय पाऊस पडणार का बंड्याला उघडणार का मी कसा उघडणार बंड्याला अहो सोपं आहे बंड्याच्या शर्टाची बटणं काढायची काही बंड्या उघडा. अहो, काय बोलताय तुम्ही बंड्याला मी उघडला आणि त्या पावसाची बंड्याने पाऊस पडला तर काय करू मी खूप होतंय वहिनी तुमचं सहनशक्तीच्या पलीकडे जात चाललेलं आहे एवढा अपमान माझी बायको सुद्धा माझं करत नाही माहिती मी बघा पाया पडते तुमच्या प्लीज तुम्ही चिडू नका आपल्याला छान डान्स करायचं की नाही व्याही हे बघा असं चिडू नाही, हे बघा, नका माझी मी- मुलगी तुमच्या घरी येणार आहे व्याही हा हा मला खरंच चिडायचं नाही वहिनी एक जाऊ दे सगळं आता विसरून जाऊया शाबास. छान आपण प्लेझंट मूडनी एक शेवटचा पॅच आहे तो करूया आणि मोकळे होऊया रेडी 1 2 3 स्टार्ट चुनरी संभाल गोरी उड़ी चली जाए रे मारना दे डंक कहीं नजर नहीं हाय देख देख पगना फिसल जाए आरा रा 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 तसं नाही येते कमी येते तुम्ही हा 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 एवढं नाही येते कमी येते थोडस मी करून दाखवतो तुम्हाला बघा तुम्ही कसं येते अरा रा 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 मी दाखवतो माझ्याकडे बघा ना तुम्ही मी दाखव वहिनी फार न अशी ब्युटिफुल जागा येते तुम्ही जागा. सांगा, सांगा. 1 2 3 अरा रा 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 तुम्ही फार टोकाला गेला तो हे एवढं नाहीये होते 2 वेळाच येते 2 वेळाच मी सांगतो ना तुम्हाला असं कसं माझ्या तोंडातून येते ते तुम्ही 2 वेळा लक्षात ठेवा तुम्ही 2 वेळाच येते 2 वेळा सॉरी 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 शेवटचं घेतो मी हो वहिनी हो हो सारा रा 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 अरे काय पापड का रस्त्यावर पापड विकायला बसलेस का तू म्हातारे भवानी मेली अक्कल नाही काय नाही म्हातारे माणसाला 4 वेळा काय माझी इज्जत घालवतेस माझी इज्जत घालवतेस अरे तिकडे सगळे बघतायत सगळे थुकतायत माझ्यावर माझी इज्जत घालवतात सॉरी सॉरी तुम्ही चिडू नका व्याही व्याही ऐका ना मला जमतंय व्याही व्याही आओ हे बघा मी बोलून दाखवते बघा सर आहा अरे जमलं मला अरे जमलं सर आहा कसा सररररररा. वा 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 कार्यक्रमाची सुरुवात व्हावी तर ती अशी सुंदर परफॉर्मन्स खूप मजा आली सुंदर. आपण जाणून घेऊया आपल्या परीक्षकांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला. सई खूप भारी लाजवाब काही काही जागा तर क्या बात आहे. थँक्यू खूप भारी मस्त. थँक्यू थँक्यू. प्रसाद खूप घाण. ही माझी स्टाईल आहे या शो मध्ये. कधी जेव्हा तुम्हाला विचारशील कसा वाटला परफॉर्मन्स तर सुरुवात मी एका वाईट शब्दाने करणार आहे. का अरे काय होतं जनरली असे जे कार्यक्रम असतात विनोदी स्किट्सचे कॉम्पिटिशनचे त्याच्यामध्ये स्किट्स फार रंजक होतात आणि मग नंतर परीक्षक बोलायला लागले की लोक चॅनल बदलतात. तो बदलू नये म्हणून पहिलं वाक्य मी घाण बोलला म्हणजे लोक थांबले. जमलं
फायनल कसं आहे, तुमचं करिअर झालेलं आहे रे. आमचं जज म्हणून आत्ता सुरू होतं ते. बट हे तुमच्यासाठी. आणि मुळात तुमचा या क्षेत्रातला आजवरचा जो दांडगा अनुभव आहे त्यामुळे तुम्हाला कॅप्टन या पदावरती नेमण्यात आलेलं आहे. तुम्ही दोघं काय किंवा प्रसाद आणि नम्रता सुद्धा. तर तेव्हा कॅप्टन ऑफ द शिप या नात्याने तुमच्या बोटीतले जे 4 प्रवासी आहेत त्यांना तुम्हाला पुढपर्यंत न्यायचं आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन त्या सगळ्यांमध्ये आहे. त्यामुळे तुमच्या परफॉर्मन्सला मार्क आम्ही देणार नाही आहोत. तो अप टू द मार्क आहे असं आपण धरूनच चालू. थँक्यू थँक्यू थँक्यू. मार्क्स फक्त तुमच्या बोटीतल्या प्रवाशांना आम्ही देणार आहोत. पण सुरुवात अतिशय सुंदर केली आहे तुम्ही, त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. एकदा जोरात टाळ्या. वा वा, थँक्यू, मजा आली. तुम्ही बसू शकता. थँक्यू. विश्रांतीनंतर पुन्हा सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आता तुमच्या समोर येणार आहे हास्य बुद्रुक टीम मधून फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि वरळी कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. त्यांचा फॅमिली ड्रामा रंगणार आहे रेल्वे प्लॅटफॉर्मवर. बघूया तिथे काय घडतंय. ओ काय करताय? घरी आया बहिणी नाहीये? हा, बायको ना. चेहरा क्या देखते हो, दिल में उतर कर देखो ना, दिल में उतर कर देखो ना, चेहरा क्या देखते हो. अगं बाई, तुम्ही? अरे बापरे, बायको. बरं झालं, बायको घाबरलेच होते, एकदम धडधडलंच होतं मला. बरं झालं तुम्ही भेटलात. आणि झिपऱ्या वाढून काय फिरताय? सांगितलं होतं सकाळी कापून या. त्या घरी टॉवेल वर बरं दिसतं, टीसीच्या ड्रेसवर कसं दिसत आहे? टीसी आहे मी जरा कापून आहे, बरं दिसत नाही. टीसी आहे मी, काय टीसी आहे. नीट जरा नीट ना, मी नवरा नाही तुझा. आता इथे टीसी आहे मी. बघावं तेव्हा इज्जत करते माझी. बायकांमधला प्रसाद खांडेकर. तिकीट दे, तिकीट. त्याची नाही का गंमतच झाली आज. काय? आवाज मी तिकीट काढायलाच विसरले. तू खरंच तिकीट काढायला विसरली की आपला नवरा टीसी आहे म्हणून फायदा घेतेस? छेओ, खरंच विसरले. आई शपथ. आता आता काय तुम्ही समोर आलात, मला काही टेन्शनच नाही. लाज नाही वाटत विदाउट तिकीट फिरायला? त्याला दंड भरा, दंड भरा. चला मग दंड भरा पटकन. अहो दंड भरा. अरे बापरे, खांद्याला मांडी फुटली. सॉरी सॉरी. दंड भरा चला. तुम्ही काय भंकस करताय? दंड द्या, दंड द्या. 1 मिनिट, मी भंकस करत नाहीये. तुमच्याकडे तिकीट असेल तर तिकीट दाखवा, नसेल तर 2000 रुपये दंड. आणि दंड भरायचा नसेल तर 1 रात्र जेल मध्ये काढावी लागेल. हो काय काय तुम्हाला वेळ लागलाय का? असं वेड्यासारखं का वागताय? मला वेळ नाही लागले. टाइम प्लीज. हे काय? आता मी तुझा नवरा आहे. हेच मी तुला काल रात्री सांगत होतो. ऐकलंस का तू माझं? काय? अरे रात्री घरी यायला जरा उशीर काय झाला? तुम्हाला तासभर घराच्या बाहेर ठेवलंस. अच्छा अच्छा, म्हणून तुम्ही मला आता अडवताय? हा, जरा उशीर झाला. मग जरा 10ला येणार होतात, 12ला उगवला. तसं काही नाही. तुम्हाला दंड भरावा लागेल. दंड जर भरला नाही डायरेक्ट जेल मध्ये. हो, असं काय करताय? अहो बायको आहे मी तुमची. ते रात्री काल रात्री मला घरात घेतलं असतं तर. ते आपले पर्सनल इश्यू आहे. इथे पब्लिक प्लेस मध्ये कशाला बोलताय? टाइम प्लीज. हेच मी तुला काल सांगितलं होतं. तू ऐकलंस माझं? अरे काल आपल्या घरचा दरवाजा पण पब्लिक प्लेस झाला होता माझ्यासाठी.
येणारे जाणारे तुच्छ नजरेने माझ्याकडे बघत होते. अरे हा नेहमीच बाहेर असतो. तासभर बुटाची लेस सुटत नाहीये, दाराची बेल वाजत नाहीये, बुटाची लेस सुटत नाही, दाराची बेल वाजत नाही, असा अभिनय करत उभा राहिलो मी. जास्त शानपणा करू नका, आजही घरात घेणार नाही. मला घरात घ्यायला तू आज रात्री घरी गेलीस तर ना. म्हणजे मी कुठे जाणार आहे? तू विदाउट तिकडेस. हा. तू जाणार आहे जेल मध्ये. हम अंग्रेज के जमाने के जेलर है. असं सुडाने वागू नये हो, असं सुडाने वागू नये. टाइम प्लीज. हे सांगत होतो तुला मी काल रात्री. ऐकलंस तू माझं? गौरव विसरलास? आई रे पहिला एपिसोड इमोशन. तू सूड घेतेस त्याचं काय, पण आता नाही. हे बघ नाव हिअर इज आय एम अ TC. कळलं ना? TC आय एम अमर अकबर अँथोनी अग्निपथ खुदा गावा हम. हे बघा बाई, तुम्हाला दंड भरावा लागेल. दंड जर भरला नाही तर तुम्हाला जेलमध्ये यावं लागेल. एक काम करा, आता माझ्याकडे नाहीये, सध्या तुम्ही भरा, नंतर देते. एक मिनिट, पैसे भरला मी तुमचा नवरा आहे का? हो. आत्ता TC आहे म्हणून मी तुमचे पैसे भरू शकत नाही. आय एम सॉरी. कसं वाटतंय ते? नवरा TC असून बायकोला दंड भरावा लागतो. हो, चांगलं नाही दिसत, लोक काय म्हणतील. हो ना? टाइम प्लीज. हेच मी तुला काल रात्री सांगत होतो. ऐकलंस तू? नाही ना? नवरा दारात उभा आहे आणि तू आतून दार उघडत नाहीये. कसं वाटतंय ते? आणि काय म्हणालीस? कळू दे ना लोकांना नवरा काय गुण उधळतो ते. आता कळू दे ह्या सगळ्या लोकांना बायको कशी नवऱ्याच्या जीवावर विदाऊट तिकीट फिरते ते. म्हणजे तुम्ही मला खरंच जेलमध्ये टाकणार? नाही, मी तुला जेलमध्ये नाही टाकणार. तुला उभं करणार, जेल बाजूने बांधणार. असं नका ना करू. काय? मी तुमची लग्नाची बायको आहे हो. बायको लग्नाची असो किंवा साखरपुड्याची, बायको ती बायकोच. हो, वाटलंच मी तुमच्या पाया पडते हो, पाया पडते. टाइम प्लीज. हेच मी तुला सांगत होतो काल रात्री. ऐकलंस माझं? नाही ऐकलं. मी किती वेळा तुझ्या पाया पडलो, तुम्हाला भीक घातलीस का? नाही ना? माझ्या तोंडावर दार बंद करून आतमध्ये जेवत बसली. तुम्हाला कसं कळलं? मला नाही, अख्ख्या चाळीला कळलं. कसं? इतक्या जोरात जोरात जेवत होती. शेवटी त्या वहिनींना माझी दया आली आणि त्या मला म्हणाल्या, हे बघा ताईंनी जर घरात नाही घेतलं ना तर माझ्याकडे या. आज रात्री आम्ही बाहेर जातोय, आमच्या घरी कुणी नाही, तुम्ही आमच्या घरी राहायला या, असं म्हणायचं होतं त्यांना. मला सांगते त्या सटवीशी बोलायचं नाहीये माझ्या नवऱ्याला. आवाज वाढवायचा नाही. 3000 रुपये दंड, 4 रात्री जेलमध्ये. चुकलं माझं, पुन्हा नाही होणार असं. थांब तुला सोडत नाही आता मी. काय करता? ऐकणार तू? एक मिनिट थांबा. हॅलो इन्स्पेक्टर सबनीस. हो, पोलिसांना कसं? एक मिनिट. हा, मी एक आरोपी पकडलाय, विदाऊट तिकीट आहे. हो, पोलिसांना. 2 लेडी कॉन्स्टेबल पाठवा. 2 कशाला? सॉरी 5 पाठवा. नाही आरोपी एकच आहे, पण मला अंदाज आहे ना 5 लागतील. मला हा फोटो सोशल मीडियावर टाकायचा. बस तुम्ही पाठवा. तुम्ही मला खरंच जेलमध्ये टाकणार का? नाही ग, नाही टाकणार तुला जेलमध्ये. नाही टाकणार. दंड भर, मी तुला सोडून देतो. हो, आता काय करू मी? येस. अरे ड्युटीवर आहे ना. अरे कळते का? किती आहे मी? अरे गपना जरा. सॉरी ना. हा, चुकलं ना माझं. अरे गपना जरा. ऐक, चुकलं ना माझं. तुला माहिती आहे काय? आता मी काय करणार आहे? माहितीये मला, तुम्ही मला जेलमध्ये टाकणार आहात. नाही, मग आज मी हाफ डे घेणार आहे. ऐका ना. थांब ना पहिलं. TC आहे ना, लोक बघतात ना नवरा हो. ऐका ना, तुम्ही मला सोडलं ना तर मी तुम्हाला चांगलं गोड बनवून देईन. गप, खोटं बोलतेस, काहीच देत नाही. खरंच बनवून देईन. हा हा, रसगुल्ला बनवू? एवढं वाईट? मग गुलाबजाम? तो तर माझ्या बाजूलाच आहे. मग गाजराचा हलवा? हा चालेल चालेल चालेल. मग रात्री येताना गाजर घेऊन या. तुझ्या बापान ठेवलं रात्री 11 वाजता गाजर. किती खेळू साधो तुम्ही. असू दे. तरी माझे बाबा बोलले होते याच्यासोबत लग्न करू नको, शोभणार नाही तुला. मी म्हंटल नाही हो बाबा, किती सुंदर दिसतो, त्याचे केस तर बघा. तेव्हाच बाबा मला म्हणाले होते त्याला
येऊ दे त्याला. एक दिवस मीच त्याला असा हात धरतो, ट्रेन मध्ये बसवतो आणि मीच त्याला तिकीट मागतो आणि चालू ट्रेन मधून कसा उतरवतो ते बघ. अहो तुम्हाला काही दया माया. टाइम प्लीज. हेच सांगत होतो तुला मी काल रात्री. तू ऐकलंस माझं? दाखवलीस मला दया माया. ऐका ना. अरे दयासारखी लात मारलीस, माझं दार तोडलं. ऐका ना, सॉरी, मी तुम्ही बोलाल तसं वागेन. नाही नाही, मला तुझ्यावरती विश्वास नाहीये. मी खरंच पक्का बोलाल तसं वागेन. खरंच? हो. हे बघ, हो. मी जर किती रात्री घरी आलो तरी तू मला अजिबात ओरडणार नाहीस. जर मी दारू पिऊन तुझ्या फोटोला वनिता RIP असं लिहिलं तरी तू चिडणार नाही. नाही चिडणार. मी किती रात्री तुला असं जवळ घेतलं का बसाना पोरं उठतील असं अजिबात बोलायचं नाही. नाही बोलणार. आणि सगळ्यात महत्वाचं, मी घरी असल्यावर दिवसातून कितीही वेळा, लाखो वेळा टाणा असं केलं तर चिडायचं नाही. नाही चिडणार. चिडणार. येस, चल माफ केलं तुला. जा. माफ केलं? हो. खरंच? हो. थँक्यू, खूप उपकार झाले तुमचे. थँक्यू. ऐका ना, काय? आज तुमच्या आईचा फोन आला होता. हो, काय बोलली आई? त्या पुण्याहून आपल्याकडे राहायला येतात अरे संध्याकाळी. वा. पण पुढचे 3 दिवस मी माहेरी जाते, तर आईची काळजी घ्या. मी काय करणार घरी? आई काय करणार? तू कुठे चाललीस? मी माहेरी जाते, काळजी घ्या. हे नको, हे म्हणत असं करू नको. नाही, मी तुम्हाला चावी दिली असती, पण आता ऑन ड्युटी बरं नाही दिसत. हो, लोक काय म्हणतील. मी जाते, तुम्ही बघा तुमचं काय ते. मी काय करू? वनिता गेली, माझी बायको गेली. मी रोज घराच्या बाहेर झोपतो, आज आईला पण घेऊन झोपावं लागेल. बिचारी आई. वा कसं काय आवडतं तुला? सुंदर, काय टवका परफॉर्मन्स झाला. फार मजा आली. सुंदर. आपण जाणून घेऊया आपल्या परीक्षकांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय. सई. छान झाला. 2-3 टाइम प्लीज झाल्यानंतर मला असं वाटत होतं की आता टाइम प्लीजचा बहुतेक इंटरेस्ट जाणार आहे माझा, पण असं झालं नाही. ते तू तसं होऊ दिलं नाहीस. जितक्या वेळेला टाइम प्लीज म्हणालास तितक्या वेळेला मला जाणून घ्यायचं होतं की काल रात्री काय झालं. सो खूप खूप अभिनंदन. छान झाला परफॉर्मन्स. ऑल द बेस्ट. थँक्यू. प्रसाद. खूप वाईट, खूपच वाईट. मी आता जज आहे. मस्त रे, मस्त. गौरव, वनिता, दोघंही खूप मस्त करता तुम्ही. इतक्या जवळून मी तुमच्या दोघांचं काम पहिल्यांदा बघतोय, त्यामुळे जास्त मजा आली. आणि तुमचं ट्युनिंग खूप मस्त आहे, मला आवडलं. गुड. सुपर. जाणून घेऊया या परफॉर्मन्ससाठी तुम्हाला किती मार्क्स मिळालेत. प्रसाद 9 मार्क्स. थँक्यू सो मच. थँक्यू. सुंदर परफॉर्मन्स झाला. तुम्ही बसू शकता. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा. आता आपल्या समोर येणार आहेत हास्य खुर्दचे कलाकार, म्हात्र्यांचा अंकित आणि मोहित्यांची मयुरी. आपला म्हात्रे निघालाय लग्नाच्या हळदीसाठी सेलिब्रिटी शोधाला. बघूया त्याला ते मिळतायत का. बास आता नाही मॅडम आईल्यानंतर सगळा वाजवायचं. तर मंडळी नमस्कार. मिनी म्हात्रे ह, मिनी गरीबाच्या वाड्यातलं मेजर म्हात्रे ह. तर आता मिनी आणि मेजर असा पारंपरिक विनोद करून झालेला हो. तर आता आपण पुढे जाऊया. तर मी आज इथं माझ्या मेवणीसच्या हल्दीसाठी सई मॅडमना घेऊन जायला आलेलं. तुम्हाला सांगतं, मी सई मॅडमना आमच्या कोलीवाऱ्यान घेऊन जाणार आणि तिकडं मेवणीसच्या हल्दीत नाचणार. समीर चौगुले, सुपारी मॅनेजर यांच्या ओळखी मुले सई मॅडम आमच्या गावात यायला तयार पण झालेल्या हो.
सगळा कोलीवारा सज्जज्ज झालेला आणि मी ना लाल पिवली हिरवी नीली न जांभली अशा 5 गाड्या बोलवलेल्या मॅडमनी ज्या रंगाचा ड्रेस घातला असेल ना त्या रंगाच्या गाडीत मॅडमना बसवायचा ना डायरेक्ट कोलीवाऱ्यात. ऐका ना, जर ड्रेस दुसराच असेल तर टेन्शन नाही घ्यायचा. एक पांढरी गाडी ना 4 पेंटर ठेवलेलं. मॅडमनी ज्या रंगाचा ड्रेस घातला असेल पेंटरला सांगायचा तो फरा फरा रंग मारल, मॅडमना गाडीत बसवायचा, एक सेल्फी मारायची, डायरेक्ट कोलीवाऱ्यात. लई एक्साइटेड. तुम्हाला सांगता सई मॅडम म्हणजे टायमाच्या लय पक्क्या. 10चा टाइम दिला होता, परफेक्ट 10ला फोन आईला मला 2 तास उशीर होणार आहे. पण टेन्शन नाही, मॅडम जेव्हा केव्हा येतील मी तेव्हा मॅडमना गाडीत बसवणार ना डायरेक्ट कोलीवाऱ्यात घेऊन जाणार. हिच्या असला मॅडमची सेक्रेटरी मॅडम जा तुम्ही सई मॅडमना बोलवून या जा. नको थांबा, मी सई मॅडमना बघायला लय एक्साइटेड. अचानक समोर आईला तर मला हार्ट अटॅक येईल. मी असे डोळे बंद करता मग बोलवा. ओके 1 2 3. श्रेयस. सई मॅडम. सई मॅडम. ही काय तुमच्या समोर सई तामणकर. ए शाने जा मॅडम ना बोल. सई तामणकर. अरे आय एम द वन अँड ओनली सई तामणकर. देवाला जरा घाबर. औरा खोटा बोलताना देवाला घाबर. अरे मी गावात लोकांना सांगून आलो मी सई मॅडमना घेऊन येतं. सगळी पोरं गावची एशीवर मोबाईल घेऊन सेल्फी काढायला उभी आहे, तर सई मॅडम ऐवजी काय दाखवू? हा पेरूक. मीच आहे सई तामणकर. मी माझ्या पिक्चरचा डायलॉग बोलून दाखव तुम्हाला म्हणजे पटेल. श्रेयस. हातात कॅडबरी असताना समोर बिस्किट आलं ना ते तोडून आपण अर्धे वाटून खाऊ. त्या नटराजाला घाबर. अरे तो डायलॉग असा नाही हो, तो डायलॉग असा हिच्या असला श्रेयस वसाऱ्या. अरे तुझे हातात कॅडबरी हो तरी पण तुझे समोर बिस्किट आयला तो पण नाही तुला सोरवीत. मेवणी मेवणी मेवण्यांची पाहुणी तुला ना मला दोघांना पण मारतील. छोटा चेतन जा लवकर ना सई मॅडम ना बोलवून ये ना तर सुरमईची कान फरत मारीन. अरे नको ग, पोटात सगळे मासे खवलतात. तू सई तामणकर नाही हस, तू मला फसवलेला. आता फायनल मी जे करेन ना त्याच्यावरून तुम्हाला नक्कीच पटेल की मी सई तामणकर आहे. अरे अरे लोक सई तामणकरला वेगळे कारणाने ओळखतात, याच्यानी नाही ओळखत, ऍक्टिंग मुलं ओळखतात. अरे सई मॅडम म्हणजे काय ह न तू म्हणजे का ह. अरे सई मॅडम म्हणजे पावसाच्या धारा ह न तू म्हणजे प्लास्टिक न तुंबलेला नाला हो. अरे सई मॅडम म्हणजे पाण्याचा धबधबा हो आणि तू म्हणजे पालिकेची फुटलेली पाईपलाईन हो. अरे सई मॅडम म्हणजे कायच्या काय हो. अरे तू म्हणजे नुसतंच हो. बघ मना आता सगळा खरा खरा सांग, न तर टॉमी न मोतीला तुझ्या अंगावर सोडीन नांग्या भोसकाला सांग.
मी सांगते ते समीर चौगुले आहेत ना ते म्हणाले साहेब नेहमी टाईट असतात. कोण साहेब? तुम्ही. मला बेवडा बोलला मला. ते म्हणाले त्यांना सही हवे तू जा, त्यांना काय पण कळत नाही. मागच्या वेळेला ना प्राजक्ता माई म्हणून गौरवला पाठवलं होतं. सही कामन कर. हॅलो, कोण पाहिजे आपल्याला? समोर चौगुल्या पाहिजे. एक मिनिट, साहेबांना ट्रान्सफर करतो. हॅलो, हा कोण बोलताय? मी म्हात्रे बोलतोय. हे काय होता रे टू? अरे ते ऑफिस घेतलंय जरा मी. विचारला तुला सई तामन करला पाठवायला सांगितलं, तू कोणाला पाठवला? काय झालंय, सई मॅडम आहेत ना, त्याचं लंडनला गेलेले आहेत. अरे सई मॅडम लंडनला गेल्या म्हणून सईच्या ऐवजी वसई पाठवलीस. वसाऱ्या थांब तुझ्या घरी करत धरून पोरा पाठवत. नाही एक मिनिट, सई मॅडम नाही आहेत. मी प्रसाद ओक चालतील का? कोण? प्रसाद ओक, ते फर्जनवाले. बोलो बोलो. हो. प्रसाद जा रे. हॅलो, हा पुष्कर या. नो आता शूट पॅकअप झालं. या आय विल कॅच यू लेटर. हो. आपण कोण? पाहिलं, मला चिन्मय मांडलेकर शिवाय कोणच ओळखत नाही. हाय सेल्फ प्रसाद ओक. ओ, तुम्ही प्रसाद ओक? यस. हे पण प्रसाद ओक साहेब, तुम्ही सेम टू सेम प्रसाद खांडेकर सारखा मेकअप केलाय. एकदम सेम टू सेम. मी प्रसाद ओक आहे. तुम्हाला गंडवतास? ऐका ना, तुम्हाला गंडवतास तुझे तर आता वाट लावतात. ऐका ना, ते समीर चौगुले आहेत ना, ते बोलले की तो एक साहेब येईल, ते खूप प्यालेले असतात. थांब त्याला फोन लावता. आपने जिस नंबर को कॉल किया है वो सब बंद करके भूर निकल गया है. त्याच्या आईला याच्या सगळा बंद करून भूर गेला. बसवलं ना, फ्रॉड, एक नंबरचा फ्रॉड आहे. खूप ना, थांब जरा. ऐका ना, मी पण सेलिब्रिटी मॅनेज करतो. काय बोलता? हा, अजय अतुल चालतील? अजय अतुल? हा, ते सैराटवाले अजय अतुल चालतील? अरे चालतील काय? येऱ्या धावतील. आता लगेच घेऊन येतो. चालतील? येतील? हो. अरे बोलव अजय अतुलला बोलव. अजय अतुल, समोर या. हे अजय अतुल त्याच्या आईला तुमचे मस्त. नाही काय मी म्हणजे गौरव. म्हणजे नाही, पण काय रावस परफॉर्मन्स झाला. सुपर. आपण आता जाणून घेऊया आपल्या परीक्षकांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. प्रसाद. अंकित, मयुरी, थर्ड क्लास म्हणजे अरे आता तुम्हाला सवय झाली की नाही? बरं, छान मस्त. खरं तर या परफॉर्मन्ससाठी मी तुला 5,000 रुपये दंड तुझ्याकडनं वसूल केला पाहिजे मी, कारण तुझ्या स्किटमध्ये प्लॅस्टिकचा उल्लेख आला. तो उल्लेखही आला नाही. पण मस्त होतं. मी खूप एन्जॉय केला. पण अजून खूप मोठा पल्ला काढायचा आहे, तर एनर्जी साठवून ठेवा, पंचेस पण साठवून ठेवा. कधी कधी असं होतं की पाहुणे घरात आले तर घरात चकली लाडू सगळंच देऊन टाकू, असं नका करू. पहिली नुसती चकली द्या, मग चिवडा द्या, मग हळूहळू अख्खा फराळ, अख्खं ताट समोर मांडा. हां, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि समीर, तुझी झलक दाखवलीस ती छान होती. फक्त टेलिफोन वेटिंगचं म्युझिक म्हणून तू लिफ्टचं म्युझिक वापरलंस. ते जनरली हे लिफ्टमधलं म्युझिक असतं. पण ठीक आहे, हरकत नाही. वेल डन. सुपर. सई. वाव, खूप भारी. आणि थँक्यू. आज नवीन जोक्स माझ्यावरती झाले याचा मला आनंद आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि सई सगळं खूप स्पोर्टिंगली येते म्हणून मी जाता आता सांगतो की तू बाकी सगळं म्हणजे छानच होतं, पण तू डान्स सेम सईसारखा केला. आपण जाणून घेऊया या परफॉर्मन्ससाठी किती मार्क्स देतात आपले परीक्षक. प्रसाद. 8 मार्क्स मिळालेले आहेत. सुपर. तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच.
मंडळी, आजच्या भागातले सगळे परफॉर्मन्सेस संपलेले आहेत. तर आपण आपल्या जजेसना विचारूया की आजच्या भागातले सगळे परफॉर्मन्सेस त्यांना ओव्हरऑल कसे वाटले. प्रसाद. छान वाटले, उत्तम वाटले. म्हणजे सुरुवातच फार अप्रतिम केली समीर आणि विशाखाने आणि त्यानंतरच्या दोन्ही जोड्या. मला उत्सुकता आहे ती प्रसाद आणि नम्रता यांचा परफॉर्मन्स बघायचा आणि उरलेल्या 2 जोड्यांचा सुद्धा. विशेष करून नम्रताचा मी खूप मोठा फॅन आहे, त्यामुळे मला तिचा परफॉर्मन्स बघण्याची खूप उत्सुकता आहे. आणि मी समीर चौगुलेचाही खूप मोठा फॅन आहे, असंच म्हणायचं होतं ना. मी समीर चौगुलेचाही खूप मोठा फॅन आहे. याचं पेमेंट मला वेगळंच समीरकडनं आहे या वाक्याचं, पण ते ठीक आहे. सुपारी कॉन्ट्रॅक्टर. पण ओव्हरऑल खूप मजा आली. सई. मी खरं सांगते, मी जजच्या चेअरवरती पहिल्यांदा बसले, त्यामुळे आज जितक्या लोकांनी पहिल्यांदा परफॉर्म केलं त्यांची अवस्था आणि माझी अवस्था फार वेगळी नाही आहे. सो मी इथे मजा करायला आली आहे, हसायला आली आहे आणि ते मी आज केलेलं आहे. खूप छान एनर्जी सगळ्यांची लागलेली आहे. ऑल द बेस्ट. आणि प्राजक्ता, विशेष करून मला तुला एक विनंती करायची आहे की पुढच्या भागापासून तुला जरा कमी गोड दिसता आलं तर फार बरं होईल. कारण होतं काय, मधनच माझं लक्ष तुझ्याकडे जातं, तेवढ्यात एखादा पंच जातो, असं नको व्हायला. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी, ही हास्य जत्रा अशीच रंगत राहणार आहे. उद्या पुन्हा इथे होणार आहे हास्याचा जंगी मुकाबला. तुम्ही पाहायला विसरू नका. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा.